हा, हा. नमस्कार. आज 29 जून 2024. आजचा दिवस हा श्रेष्ठ संख्याशास्त्रज्ञ PC महालनोबिस यांचा जन्मदिन. दरवर्षी हा दिवस भारतात राष्ट्रीय संख्याशास्त्र दिन म्हणून साजरा होतो. आज आपण सांख्यिकी जिज्ञासा या आमच्या मालिकेअंतर्गत भेटतो आहोत. मी विद्यागौरी प्रयाग आणि डॉक्टर अमिता धर्माधिकारी आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आणि आज आपण बोलणार आहोत एका आपल्या जिव्हाळ्याच्या विषयावर, तो म्हणजे पॉप्युलेशन सेन्सस. आपल्याला माहिती आहे की स्टॅटिस्टिक्स मध्ये डेटा कलेक्शन ही पहिली पायरी असते आणि डेटा म्हणजे कोणत्याही स्टॅटिस्टिकल प्रोजेक्टचा कच्चा माल असतो. जसं एखादी रेसिपी चांगली बनण्यासाठी कच्चा माल हा उत्तम क्वालिटीचा असावा लागतो, तसंच कोणत्याही प्रोजेक्टमधनं योग्य ती कन्क्लुजन्स येण्यासाठी डेटा हा योग्य तो गोळा करावा लागतो. आणि पॉप्युलेशन सेन्सस ही डेटा गोळा करण्याची एक महत्वाची पद्धत आहे. तर याच्यामध्ये काय केलं जातं, ज्या पॉप्युलेशनचा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्याच्या प्रत्येक घटकाबद्दलची माहिती गोळा केली जाते. म्हणजेच थोडक्यात पॉप्युलेशन सेन्सस म्हणजे कम्प्लीट एन्युमरेशन. यालाच मराठीमध्ये जनगणना किंवा शिरगणती, खानेसुमारी असेही काही शब्द आहेत. जनगणनेचा जर इतिहास बघायला गेलं जगातला, तर इसवी सन पूर्व 3800 या काळामध्ये बाबिलोनियन सम्राटांनी पहिल्यांदा पॉप्युलेशन सेन्सस घेतला होता. त्यावेळेला त्यांनी नुसती माणसंच नाही तर त्याबरोबर पशुधनही मोजलं होतं. त्याचबरोबर दूध, मध, लोकर, लोणी आणि भाजीपाला इत्यादींची मोजदाद केली होती. त्यानंतर इसवी सन पूर्व 16व्या शतकामध्ये अथेन्सच्या राजांनी पण पॉप्युलेशन सेन्सस घेतल्याचं आढळून आलंय. त्याची पद्धत अशी होती की प्रत्येक माणसाने एक दगड आणायचा आणि एका विवक्षित ठिकाणी टाकायचा, आणि अशी दगडांची रास जमा झाली की मग ते दगड मोजायचे आणि त्याच्यावरून लोकसंख्येचा अनुमान बांधायचं. अशी गंमतशीर पद्धत होती. इजिप्त सुद्धा पॉप्युलेशन सेन्सस नित्यनेमाने घेत असे प्राचीन काळी. त्याचबरोबर इस्रायलचा पण नंबर लागतो. या प्राचीन काळी जे ही जनगणना व्हायची याच्या मागचे प्रमुख 2 उद्देश असायचे. एक म्हणजे महसूल गोळा करणं आणि दुसरं म्हणजे युद्धासाठी किती जवान तैनात करायचे हे ठरवणं. यादी ठरवणं, याची यादी तयार करणं. आणि योगायोगाची एक गोष्ट म्हणजे आपले युगकर्ते येशू ख्रिस्त यांचा जन्म एका सेन्ससच्या दरम्यानच झाला होता. म्हणजे त्याचं असं झालं होतं की त्यावेळच्या सम्राटांनी असे आज्ञा दिली, असा आदेश काढला की तुम्ही जिथे असाल तिथून आपल्या मूळ गावी जा आणि आपली नोंद करून घ्या. त्यानुसार येशू ख्रिस्ताचे आई वडील म्हणजे मेरी आणि जोसेफ हे धावत पळत त्यांच्या मूळ गावी म्हणजे बेथलेहेमला गेले. आणि त्या सगळ्या धावपळीमध्ये त्याच दरम्यान मेरीच्या पोटी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. आपल्याकडे भारतामध्ये पाहिलं तर ऋग्वेदात सुद्धा याचे उल्लेख सापडतात सेन्ससचे. त्याचप्रमाणे इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये जेव्हा चंद्रगुप्त मौर्याचं राज्य होतं त्या काळात सुद्धा सेन्सस केली जात असणार आहे, कारण आर्य चाणक्याचं जे अर्थशास्त्र नावाचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये याचा उल्लेख आहे. आणि त्या काळात सुद्धा मगाशी तू सांगितलंस तसं एक गोप फडणवीस म्हणून काम करायचा आणि तो आसपासच्या 5-10 खेड्यांमध्ये जाऊन तिथल्या घरांची नोंदणी करायचा, त्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांची नोंदणी, त्यांचे व्यवसाय, ते कर भरतात की नाही याची सगळी माहिती तो गोळा करायचा. एवढंच नव्हे तर ज्या जमिनी होत्या त्या लागवडीखालच्या असू देत नाही तर पडीक असू देत त्याची नोंदणी, नंतर गायींना चरायला ठेवलेलं जे रान होतं, हिरवळ होती त्याची नोंदणी, जंगलाची नोंदणी, अशा सगळ्या प्रकारची नोंदणी ही केली जायची. बरोबर. आता याच्यानंतर पहिली लेखी नोंद असलेली जी जनगणना आहे
तिची नोंद आहे इसवी सन 2ऱ्या हा शतकामध्ये चीनच्या हान वंशाच्या राजांनी केली. आणि त्यावेळेला त्यांनी चीनची हम्म लोकसंख्या मोजली होती आणि ती त्यावेळेला सुद्धा जगाच्या हम्म 25% होती, म्हणजे 1/4 जगाच्या लोकसंख्येच्या एवढी होती ती. बापरे. आणि त्यावेळेला ती 6 कोटी हा होती. आता आपल्याला 6 माहिती आहे कोटी. की 1919 मध्ये 2019 मध्ये 144 कोटी ही चीनची लोकसंख्या आहे. एवढी आणि लोकसंख्या आपण आता आहे. त्यांना सरपास हम्म केला आहे अशी नुकतीच बातमी पण आपण ऐकलेली आहे. आता हा 17व्या शतकामध्ये खरं हे पॉप्युलेशन सेन्ससचं तंत्र प्रगत झालं बरं का. इंग्लंडमध्ये हम्म 1801 साली जनगणना घेतली गेली. तर अमेरिकेमध्ये 1790 साली मोठा पॉप्युलेशन सेन्सस घेतला गेला आणि त्या अवाढव्य देशामध्ये हम्म. हे घेणं फार अवघड होतं. ते काम पूर्ण केलं आणि बरोबर. त्यावेळेला अमेरिकेची लोकसंख्या 39 लाख एवढी वर्तवली गेली. पण तज्ज्ञांच्या मते ठरली होती. ही हा लोकसंख्या तो खूपच अंडर एस्टिमेटेड आहे त्यावेळेला सुद्धा. बरोबर आहे. आणि तो अहवाल यायला 3 वर्ष 3 लागली वर्ष होती. अहवाल यायला तो एवढा लागली. कालावधी लागला होता. हो. बरोबर आहे. आता आपल्या भारतामध्ये ब्रिटिश म्हणजे जेव्हा आपण पारतंत्र्यात होतो तेव्हा 1871 साली ब्रिटिशांना इथं भारतीयांची जनगणना घ्यायची होती. बरोबर. आणि त्यासाठी त्यांनी 1867 सालापासून तयारी चालू केली होती. पण इथल्या स्थानिक लोकांनीच त्याला विरोध केला. त्यांना वाटलं याच्यात काहीतरी सरकारचा वाईट हेतू आहे. हम्म. आपल्याकडच्या तरुण मुलींची वगैरे माहिती मिळवून ते काहीतरी तिकडे घेऊन घोळ जाणं घालतील असं असं असा काहीतरी हां, त्याच्यात तिकडे हा. घेऊन जायचं. व्हिक्टोरिया राणीच्या सेवेसाठी असं त्यांना शंका आली म्हणून त्यांनी विरोध केला. पण बरोबर. नंतर 1881 साली मात्र परिस्थिती निवळली होती आणि मग ब्रिटिशांनी 1881 साली इथे व्यवस्थित जनगणना केली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यानंतर नियमितपणे दर 10 वर्षांनी 2011 सालापर्यंत भारतात हे सेन्सस होत राहिलेलं आहे. म्हणजे पहिली जनगणना ब्रिटिशांनी भारतामध्ये केली हो, 1881 हो. साली. आणि त्याच्यानंतर ही जनगणना दर 10 वर्षांनी होतीये. आता ही होतीये. जनगणना हं. करतं कोण असा जर प्रश्न विचारला, करतायत. हा, तर सरकारच्या अखत्यारीमध्ये असलेलं ORGI नावाचं जे ऑफिस आहे त्याला म्हणतात ऑफिस ऑफ द हं. रजिस्ट्रार जनरल रजिस्टर अँड जनरल. सेन्सस कमिशन, याला म्हणतात ORGI. हं. या संस्थेकडे ही जबाबदारी असते. 1948 साली सेन्सस हां, कायदा हां. संमत झाला पहिल्यांदा, म्हणजे स्वातंत्र्यानंतर. आणि हं, हं. त्या वेळेला मग त्याच्या अधिकाऱ्यांची कर्तव्य, सेन्सस मधल्या त्यांच्या जबाबदाऱ्या, हे सगळं त्यावेळेला डॉक्युमेंट करण्यात आलं. आणि 1900 त्याच्यानंतर हं. 51 पासून साधारण या संस्थेची स्थापना झाली आणि त्यांनी या बाबतीमध्ये सर्व जबाबदारी उचलली. हं, हं. आता हं. ही जी जनगणना मधून हा जो डेटा गोळा होतो त्याचा उपयोग हं. अनेक अंगांनी होतो, हे आपण बघणारच आहोत. पण त्याच्यातलं हं. प्रमुख गोष्ट म्हणजे अशी की त्याच्यामध्ये क्रूड डेथ रेट, क्रूड बर्थ रेट, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट, हे जे काही आकडे असतात की जे त्या देशाचं आरोग्य स्वास्थ्य दाखवतात, हे पण त्याच्यातनं निर्माण होतात. आणि बरोबर आहे. ते कसे कसे कमी होतात आहेत ते याचं पण हां. चित्र नंतर स्पष्ट आहे. आपण दाखवूया ते हा, डेटाच्या बरोबर. माध्यमातून. हां. आता महत्वाची गोष्ट म्हणजे युनोनं सुद्धा सेन्सस सगळ्या जगभरातल्या देशांमध्ये व्हावी, हा महत्वाचा विषय घेऊन 1958 साली काही गाईडलाईन्स तयार केल्या. युनोसाठी सेन्ससचे 4 महत्वाचे गुणधर्म होते, की प्रत्येक माणूस आणि त्याची माहिती ह्याची वेगवेगळी नोंद झाली पाहिजे. त्याच्यानंतर विशिष्ट विभागाप्रमाणे माणसं आणि घरं यांची नोंदणी झाली पाहिजे. विशिष्ट वेळेला प्रत्येक माणूस आणि घरं यांची नोंदणी झाली पाहिजे आणि दर 10 वर्षांनी जनगणना झाली पाहिजे. म्हणजे हा नियम युनोनं सुद्धा नंतर घालून दिलेला आहे. आता त्यांच्याप्रमाणे सेन्ससची व्याख्या अशी आहे युनोप्रमाणे, की देशात एका विशिष्ट वेळेला राहणाऱ्या सर्व लोकांची, सर्व प्रकारची आर्थिक असो, सामाजिक असो, माहिती गोळा करून ही संकलित करणं, त्याचं विश्लेषण करून प्रसिद्ध करणं, या सर्व प्रक्रियेला सेन्सस म्हणावं, असं युनोनं म्हटलेलं आहे. आणि युनोनं जे विश्लेषण केलंय ना, त्यानुसार हम्म. भारताची लोकसंख्या 2050 सालापर्यंत आता वाढतीये तशी वाढत जाणार आहे. आणि 2050 साली तर त्यांचा एस्टिमेट आहे, पुन्हा इथे स्टॅटिस्टिक्स वापरले, 166.8 कोटी. आणि बापरे. त्याच्यानंतर मात्र सरकारी योजनांमुळे ती घटत जाणार आहे.
असं तर आहे. आपण आता ही पुढची एक स्लाइड बघूयात. हा, बघूया. तर भारताची जी हे आहे, लोकसंख्या आहे, ती कशी वाढत चालली आहे हे इथून यावरून आपल्याला दिसेल. 1901 सालापासून 1901 सालापासूनचा हा डेटा आहे. एक मिनिट. 1901 सालापासूनचा हा डेटा आहे. आणि 1901 साली जर तुम्ही बघितलं तर भारताची संख्या आहे, लोकसंख्या 23.8 क्रोअर, म्हणजे 24 कोटी जवळजवळ. आणि आता मात्र ती 2011 साली 121 कोटी आपल्या सेन्ससनी नोंदवली, म्हणजे चौपटीपेक्षा जास्त. हा, पाचपटीच्या वर. जवळजवळ पाचपटी एवढी ती गेलेली हम्म, आहे. हम्म, एवढीच ती लोकसंख्या वाढलेली आहे. आणि संख्याशास्त्राच्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की हा जो कर्व आपण जर याला फिट केला तर तो एक्सपोनेन्शियल कर्व येणार आहे, आणि भारताची लोकसंख्या ही एक्सपोनेन्शियली वाढते आहे. त्यातल्या त्यात दिलासा म्हणायचा झाला तर या निळ्या रेषेने जो दाखवलेला आहे तो ग्रोथ रेट दाखवलाय पॉप्युलेशनचा, आणि तो थोडा थोडासा स्टॅबिलाइज होऊन हळूहळू कमी होतोय. आणि म्हणून बरोबर. त्यावरूनच ते पुढचं अंदाज असा असणार आहे की करेक्ट. ती आपली 2050. 2050च्या नंतर बरोबर. ती थोडीशी स्टॅबिलाइज. हा, तर सेन्सस मध्ये भरपूर माहिती आपण गोळा करतो, पण बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की कशासाठी एवढं गोळा करायचं आणि याचा उपयोग काय एवढा. तर आता एक स्लाइड आपण बघूया. सेक्स रेशो म्हणून स्लाइड आहे, ती आपण बघूया. तर सेक्स रेशो या शब्दाचा अर्थ असतो की दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांचं प्रमाण किती. आणि समाज स्वास्थ्याच्या दृष्टीने खरं म्हणजे हे 50-50 असलं पाहिजे, जेवढे पुरुष तेवढ्या बायका. परंतु तसं नसतं, हे आपल्याला इथे बघायला मिळेल. तर बघा, 1901 पासून 2011 पर्यंतच्या या फिगर्स आहेत. सुरुवातीला प्रमाण बरं होतं, पण मधल्या काही काळामध्ये म्हणजे 1961 पासून म्हणू आपण खाली ते गेलाय, डीप झाली. 2001 पर्यंत ती कमी होत गेलेला आहे. हा, म्हणजे 1941 म्हणायला हरकत नाही, स्वातंत्र्याच्या आधीपासूनच. हो, याची कारणं काही वेगवेगळी असतील, परंतु त्याच्यामध्ये आपल्याला शिरायचं नाही. परंतु हे समाज स्वास्थ्याच्या दृष्टीने चांगलं नाहीये, म्हणून मग सरकारने विविध उपाययोजना केल्या. त्याच्यामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ ही एक योजना आहे की ज्याच्यामध्ये मुलीचा जन्म झाल्यानंतर मुलगी सुरक्षित कशी राहील, तिचं शिक्षण, तिला व्यवस्थित शिक्षण कसं मिळेल आणि ते विनामूल्य कसं मिळेल. कारण आई वडील मुलींना शिकवत नाहीत, याचं कारण खर्च करायचा नसतो. बरोबर. तर या सगळ्या उपायांमुळे आपण पाहतोय की ते आता प्रमाण 2019 आणि 2021ला काही नवीन सर्वेच झाले, त्याच्यामध्ये ते वाढलेलं दिसतंय. वाढलेले. थोडक्यात लोकसंख्ये पॉप्युलेशन सेन्सस वरून जो काय डेटा निर्माण होतो त्याच्यावरून गव्हर्नमेंटच्या विविध योजना ठरतात आणि त्या हितकारक असतात समाजाच्या दृष्टिकोनातून. आता याचबरोबर आपण नुसती पॉप्युलेशन जर कम्पेअर करायची म्हटली एका देशाची दुसऱ्याशी, तर तसा त्याला फारसा अर्थ नसतो. याचं कारण असं की समजा एका घरामध्ये 3-4 खोल्या आहेत आणि त्याच्यामध्ये 3 माणसं राहतात आहेत, किंवा एका घरात 4 खोल्या आहेत आणि त्याच्यात 10 माणसं राहतात आहेत, आणि दुसऱ्या घरामध्ये 8 खोल्या आहेत आणि त्याच्यात 3च माणसं राहतात आहेत. तर ह्या दोन्ही गोष्टी काही तुलनेच्या दृष्टिकोनातून बरोबर नसतात. त्याच्यामुळे लोकसंख्याची जेव्हा तुलना केली जाते दोन देशांमधल्या, तेव्हा ती लोकसंख्येची तुलना न करता पॉप्युलेशन डेन्सिटीची तुलना करतात. म्हणजे टोटल नंबर ऑफ पीपल डिवायडेड बाय टोटल एरिया हे परिमाण काढलं जातं आणि त्याला एका म्हणतात स्क्वेअर पॉप्युलेशन. किलोमीटर मध्ये हा, किती लोक राहतात, एका स्क्वेअर तो किलोमीटर आकडा मध्ये म्हणजे पॉप्युलेशन किती लोक डेन्सिटी. राहतात ह्याला म्हणतात पॉप्युलेशन डेन्सिटी. आणि त्या हिशोबाने जर बघितलं तर भारताची आत्ताची पॉप्युलेशन डेन्सिटी आहे 491 लोक राहतात 1 स्क्वेअर किलोमीटर मध्ये. आणि या उलट चीनच्या मध्ये मात्र, चीन वाढव्य आहे आपल्या मानाने आकाराने, त्याच्यामध्ये मात्र 153च्या आसपास लोक 1 किलोमीटर मध्ये राहतात. म्हणजे या दृष्टिकोनातून सुद्धा भारत हा जास्ती पॉप्युलेटेड देश आहे ऍज कम्पेअर्ड टू चायना, असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. आता हे काम म्हणजे सरकारचंच काम आहे आणि ही मोठी जबाबदारी असते.
म्हणजे सरकारला याच्यासाठी सेन्सस करण्यासाठी काय काय करावं लागतं? तर सुरुवातीला म्हणजे त्यांना ठरवावं लागतं, की प्रत्येक व्यक्ती ही एकदा आणि एकदाच मोजली जायला पाहिजे. त्यासाठीचा प्लॅन. आणखीन ठराविक कालावधीमध्ये ती संपवावी लागते. म्हणूनच लोकसंख्या फार बदलणार नाही असा कालावधी त्यांना शोधून काढून त्या काळामध्ये सेन्सस करून घ्यावं लागतं. त्याच्यानंतर आता हे एवढं काम करायचं तर माणसं लागणार. तर हो. ते घरोघरी जाऊन माणसं जी माहिती मिळवतात त्यांना गणक म्हणतात. अशा गणकांची नेमणूक करावी लागते. मग त्यांना विशिष्ट त्या कामाचं प्रशिक्षण द्यावं लागतं. त्यांना आपलं काम करताना सुरक्षित वाटावं असं वातावरण तयार करावं लागतं. आणि काय प्रश्न विचारायचे त्यासाठी एक प्रश्नावली किंवा ज्याला क्वेश्चनेअर म्हणतात ती तयार करावी लागते. याच्या व्यतिरिक्त सेन्सस मोमेंट किंवा ज्याला जनगणना क्षण म्हणतात, तो त्यांना ठरवावा लागतो. म्हणजे काय? तर उदाहरणार्थ 2 मार्च या दिवशी जनगणना सुरू करायची असं म्हटलं, तर 2 मार्चचा रात्रीचा 12 वाजताचा जो क्षण आहे, 12 वाजताचा तो क्षण म्हणजे सेन्सस मोमेंट. आणि त्याचं महत्त्व काय आहे? तर सेन्सस मोमेंटच्या आधी जर एखाद्याचा मृत्यू झाला, तर त्याला मोजायचं नाही. आणि त्या क्षणानंतर जर एखाद्याचा जन्म झाला, तर त्याला धरायचं नाही त्याच्यामध्ये, असं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सेन्सस कंडक्ट करण्याच्या 2 पद्धती आहेत. डी फॅक्टो आणि डी ज्युरी अशी त्यांची नावं आहेत. तर डी फॅक्टो म्हणजे माणूस जिथं असेल तिथं त्याला जाऊन मोजायचं आणि डी ज्युरी म्हणजे त्याच्या राहण्याच्या नेहमीच्या ठिकाणी जाऊन मोजायचं. यातली कुठली पद्धत वापरायची याचाही त्यांना आधी निर्णय करावा लागतो. बरोबर. असं हे अत्यंत आता जगडगाव असं काम असतं आणि काम आहे. आता 2021 ची जी जनगणना, हा काय म्हणायचंय तुम्हाला मॅडम? नाही, हेच मला म्हणायचं. आता 2021च्या जनगणनेबद्दल आपण थोडंसं बोलूया. बोलूयात. हा, हं, तर 2021 ची जी हं, जनगणना होणार होती ती अनफॉर्च्युनेटली आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कोविड या पॅन्डेमिकमुळे ती पोस्टपोन झाली आणि ती अजूनही झालेली नाहीये. हं, असं म्हणतात की ती 2025 मध्ये आता होऊ शकेल. तर याच्यामध्ये नवीन हं, गोष्टी काय आहेत 2021च्या जनगणनेमध्ये? तर मेनली म्हणजे ही हं, हा जो पॉप्युलेशन सेन्सस कंडक्ट केला जाणार आहे तो डिजिटल स्वरूपात कंडक्ट केला जाणार आहे. म्हणजे प्रगणक त्यांच्या स्मार्टफोनवरती एक ऍप असेल जे 18 भाषांमध्ये हं, अवेलेबल असेल आणि इंग्लिश, की ज्याच्यामुळे लोक हं, आपापल्या हं, म्हणजे मदर टंग मध्ये ते आपली उत्तरं देऊ शकतील आणि त्याप्रमाणे तो डेटा रेकॉर्ड होईल. ही एक अत्यंत नाविन्यपूर्ण गोष्ट हं, त्याच्यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर कुटुंब प्रमुखाचा फोन नंबर घेतला जाईल, त्यांच्या घरात इंटरनेट आहे का नाही, इतर गोष्टींबद्दल शिवाय ही पण माहिती घेतली जाईल. हं, आणि ही जनगणना 2 टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये हं. घरांची यादी घेतली जाईल आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रॉपर लोकांची गणना केली जाईल. हं. किती गणक लागलेत आणि यासाठी? तर यासाठी 33 33 लाख लाख गणकांची नेमणूक साधारणपणे. करून ठेवली होती सरकारनी. हा, आणि 2018 सालापासून याचं काम चालू झालं. 2019ला या सगळ्या गणकांची एक कॉन्फरन्स सुद्धा घेतली गेली. बरोबर. आणि ज्यांना ऍपवरती नोंदी करायला जमणार नाही त्यांच्यासाठी कागदी फॉर्मची सुद्धा सुविधा होती. हा, पण जे लोक ऍप वापरतील त्यांना स्मार्टफोनवर नोंदी करतील त्यांना जास्ती मानधन मिळणार होतं. अशी सुद्धा तरतूद केली होती. करेक्ट. आणि आणि 30च्या त्याच्यात वर प्रश्न, हा हो, ही बरोबर आहे. 30च्या वर प्रश्न याच्यामध्ये घातले होते प्रश्नावलीमध्ये. आता गंमत काय झालीये की 1931 साली आपण आता जे आरक्षणाचा सगळा गोंधळ बघतोय, 1931 साली भारतामध्ये जातीनिहाय नोंद केली गेली. हम्म, त्याच्यानंतर डायरेक्ट मध्ये काही वर्ष गेली आणि 2011 साली जातीनिहाय नोंद केली गेली. पण तेव्हा असं झालं की प्रत्येकानं आपल्याला स्वतःची जी माहिती होती ती जात सांगितली आणि अशा पद्धतीनं हजारो जाती पोटजातींची नोंद झाली. हम्म, मग सरकारला वर्गीकरण करणं, आरक्षणाचा हे ठरवणं, प्लॅन ठरवणं फार अवघड झालं नाही. हम्म. ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी 2021ला त्यांनी असं सुधारणा केली होती की प्रत्येक राज्यामध्ये त्या राज्याच्या ज्या ओबीसी, मराठा याच्यातल्या ज्या जाती आहेत त्यानुसारच आपण नोंद करायची.
पण हे अजूनही घडायला केव्हा घडणार आहे आपल्याला अजूनही माहिती नाही. आता आपल्याला जे स्क्रीनवर दिसतंय हे ते फॉर्म आहे 2021 हा. चा जनगणनेचा. असे हम्म. त्याच्यामध्ये हे प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि हम्म. त्याच्या आधी एक चित्र आपण बघितलं, एक स्त्री आहे. तर हा. हे मॅस्कॉट, जसं आपल्याला ऑलिम्पिक्सला आणि याला मॅस्कॉट असतो की नाही, तसं ही हम्म. बाई इथे कुणाच्या तरी मस्त. अभिनव कल्पनेतनं ती साकारलेली आहे. साकारलेली हा. आहे. आणि त्याच्यामध्ये ती बाई जी बघितलं तर मी तिच्या हातामध्ये फोन आहे, तिच्याकडे कोण आहे? पर्स आहे वगैरे अशा पद्धतीची. आणि एक हम्म. घोषवाक्य पण तयार करण्यात आलेलं आहे की हम्म. काय, नाही का मॅडम, काय आहे बरोबर. घोषवाक्य? आहे सांगते ना. हा नीरव विश्वास यांनी एक बोधचिन्ह तयार केलं होतं. हा आणि अवर सेन्सस अवर फ्युचर, किती अप्रोप्रिएट घोषवाक्य आहे ना. आणि बरोबर. लोकांचा सहभाग याच्यामध्ये वाढावा, म्हणजे सरकारची ही पण एक जबाबदारी असते की जसं मतदानाचा आकडा वाढला पाहिजे तसा सेन्ससमध्ये भाग घेणाऱ्यांचा आकडा वाढला पाहिजे. आणि लोकांमध्ये उत्साह यावा म्हणून एक घोषवाक्य स्पर्धा आयोजित केली होती. त्याच्यामध्ये 8,500च्या वर लोकांनी भाग घेतला. आणि जनगणनेतून जनकल्याण बरोबर. असं घोषवाक्य हे निवडलं गेलं. आणि आता एवढं मोठं काम करायचं तर खर्चाचे आकडे सुद्धा मोठे आहेत. हो, तेच किती आहेत 10 ऐकायचे? साधारण 8-9 हजार कोटी रुपये साधारण बजेट त्याचं काढून ठेवलेलं बजेट आहे. मंजूर केलं कोणीच चालू पंतप्रधानांनी. नाहीये. हा, बरोबर. त्याच्यामुळे आता ते आणि याच्या व्यतिरिक्त गृहमंत्र्यांनी आणखीन एक योजना मांडली की आपल्याकडे आता जी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसेन्स ही जी वेगवेगळी कार्ड असतात त्या सगळ्याचं एकत्रीकरण करून प्रत्येक माणसाला एक स्मार्ट कार्ड द्यायचं, अशी पण एक योजना त्यांनी मांडली होती. मांडलेली आहे. आता ही जी त्यामुळे तयारी तर सगळी उत्तम झाली तयारी होती. खूप झाली. आता प्रलंबित जी झाली हम्म. त्याच्यामुळे आता बरेच प्रॉब्लेम्स आले असं लोकांचं म्हणणं आहे. कारण काय झालं होतं की डेटा जो आहे हम्म. तो डेटा, हम्म. ठाम डेटा हा सेन्सस मधनं मिळतो. आता आपण जर बघितलं तर तुम्हाला आजची हो. पॉप्युलेशन आपण क्रॉस केली चायनाला वगैरे वगैरे मिळतं, पण ती एस्टिमेटेड असते. त्याच्यामुळे जे एस्टिमेट. धोरणं आकारली जातात तीच ठरवली जातात ती त्या डेटावरून. त्याच्यामुळे दीड दीड खरं. 1 कोटी लोक या पीडीएस मधनं त्याच्यातनं बाहेर पडलेत. पीडीएस म्हणजे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, ज्याच्यात रेशन कार्ड वगैरे येतं. कारण जुन्या डेटावरती, आउटडेटेड डेटावरती ती सिस्टीम राबवल्यामुळे बऱ्याच लोकांचं नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर विधानसभेच्या जागा सुद्धा ठरतात त्या लोकांच्या, त्या त्या प्रभागातल्या लोकांच्या संख्येवर ठरतात. ते अफेक्ट झालेले आहेत. असे बरेच गोष्टी अफेक्ट झाल्या आहेत. त्याच्यामुळे आपण अशी आशा करूयात नाही का की लवकरात लवकर ही जनगणना हो भारतामध्ये. जनगणना व्हावी. बरोबर आहे. आणि आपण जे आतापर्यंत बोललो त्याच्यावरून आपल्याला असं दिसतंय की जन्मदर, मृत्यूदर, त्यानंतर कर भरणाऱ्यांची संख्या, बेकारांची संख्या, अशा अनेक गोष्टी जनगणनेतनं आपल्याला कळतात. कुणाला आणि सबसिडी जसं द्यायची, काय द्यायची. हा, बरोबर, बहुसंख्यांना आवडणारं सरकार जर आपल्याला मिळवायचं असेल तर काय करायला पाहिजे? तर सगळ्यांनी जाऊन मतदानाचं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. तसंच आहे की आपल्याला जर जनगणनेतून खरोखरीच आपलं कल्याण साधून घ्यायचं असेल आणि योग्य ते निर्णय सरकारला घेण्यासाठी आपल्याला वाव द्यायचा असेल तर सगळ्यांनी उत्साहाने याच्यामध्ये भाग घ्यावा, असं आपण एक नम्र आवाहन करूया सगळ्यांना. या जेव्हा केव्हा निमित्ताने होईल सर्वांना हो, जनगणना आणि त्यावेळी खरी आणि सगळ्यांनी योग्य ती सिन्सिअरली आपली माहिती माहिती द्यावी. द्यावी. खरी माहिती माहिती द्यावी. द्यावी. हे महत्वाचं. हा, बरोबर असं म्हणूया. आणि थांबूया. आपण आता रजा घेऊ. धन्यवाद. धन्यवाद सर्वांना. धन्यवाद.